श्रावणी या घराला सांभाळण्याचा प्रयत्न करते ग, पण आज माझ्या या हतबलतेमुळे तिला हे बोलणं ऐकायला लागते. मला काहीतरी करायला लागेल. तर डोकंच चालत नाही आता. मॅडम, जर इंद्रनीलची खरंच DNA टेस्ट झाली तर समजा सत्य बाहेर पडेल. इंद्रनीलने सानिका संगत जे काय केले ते सिद्ध होईल. आणि असं झालं का नाही तर माझा भाऊ जेलमध्ये सडेलो नाही. हे असं होऊन चालणारच नाही आपल्याला. जोपर्यंत अलकनंदा जिवंत आहे तोपर्यंत तिच्या जाळ्यातून तो शुभ्या आणि श्रावणी कधीच सुटू शकत नाहीत. लक्षात ठेव. तू नको काळजी करूस. हे बघ, तूप जर का सरळ बोटाने निघत नसेल ना तर बोट वाकडं करायला लागतं. आता उलटा फासा फेकायचा. म्हणजे काय करा? थांब जरा. हॅलो, इन्स्पेक्टर रुद्र, मी जे काही सांगते तुला ते नीट ऐक. कळलं? काय मॅडम, तुम्ही आता जे सांगितलंय ते खरोखरच करायचं आपल्याला? हा एकच मार्ग आहे रुद्र, आणि हे तुला करावंच लागेल. ठीक आहे मॅडम, त्या शुभंकर आणि श्रावणीची वाट लावायची असेल ना तर हा खेळ खेळायला मी तयार आहे. गुड. नोकरी मिळो अगर नाही मिळो, आता माझी हीच नोकरी आणि ह्योच व्यवसाय. रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईनी रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा, उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व ही तू. शुभू, नाकाला लागले. चालू होते का बघतो तुम्ही? काय रे? बघूया, थांब जरा. असं मला असं वाटायलंय बघतो तो बघ आता. व्हायला पाहिजे. रुद्र सर, आम्ही इंद्रनीलच्या विरोधात तक्रार केली होती ना, मग FIR का दाखल केली गेली नाहीये? हे बघा, माझ्या नंदीवर अत्याचार झालाय. तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं एका मुलाने, आणि आता तो कदाचित फरार सुद्धा होऊ शकतो. आणि तुम्ही ते केस दाबताय. श्रावणी, हे ना पोलीस स्टेशन, आणि माझ्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून करतात. मी अशी घाईघाई करू शकत नाही, आणि प्राथमिक चौकशी चालू आहे. समजताय ना? हो, काय कसली चौकशी?
आणि तुमच्या चौकशीच्या नादात जर तो पळून गेला तर मग काय कराल तुम्ही? हे बघा रुद्र सर, एक गोष्ट कान उघडून ऐका आता. आजच्या आज जर FIR दाखल झाली नाही ना, तर मी इथे तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर माझ्या नंडेला न्याय मिळवून देईपर्यंत आमरण उपोषणाला बसेन. आणि जोपर्यंत मी त्या इंद्रनीलच्या हातात बेड्या ठोकत नाही ना, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. श्रावणी बाळा, सर, बाळा तू इथे पोलीस स्टेशन मध्ये? एनी प्रॉब्लेम? हो, बरं झालं तुम्ही आलात. ऍक्च्युली इन्स्पेक्टर रुद्रा, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? हा, इतक्या गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला असताना तुम्ही अजूनही FIR का नाही दाखल करून घेतली? कोणाच्या आदेशाची वाट बघताय? लगेच गुन्ह्याची नोंद करा. आणि आरोपी जर फरार होण्याच्या तयारीत असेल तर त्याला शोधण्यासाठी पोलिसांची एक टीम पाठवा. इट्स माय ऑर्डर. येस येस. थँक्यू. प्लीज त्याला लवकरात लवकर पकडा. लगेच रेड करा. आरोपी कुठेही कोणाच्याही आश्रयाखाली लपला असेल तरी आजच मला तो पोलीस कोठडीत हवाय. अंडरस्टूड? येस.